आमदार बच्चू कडू मवियात जाण्याची शक्यता वर्तवली जाते। नवनीत राणांविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार असल्याची जोरदार चर्चा आहे। अमरावती शरद पवार आणि बच्चू कडू यांची आज भेट होण्याची चिन्ह आहेत। बच्चू कडूंच्या घरी शरद पवार जाणार असल्याची माहिती सुद्धा आहे। नवनीत राणांविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार का, या संदर्भात या भेटी अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडे। सूरज, गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती। आता बच्चू कडू मवियात येत आहेत अशी ही चर्चा होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही पॉवरफुल भेट होतीये। जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे शरद पवार 2 दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर आहे। आज शरद पवारांचा जो दौरा आहे तो बच्चू कडू यांच्या मतदारसंघामध्ये असणार आहे। त्यामध्ये जर पाहिलं तर सकाळी 10 वाजता आमदार बच्चू कडू यांचं जे निवासस्थान आहे चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सकाळी 10 वाजता शरद पवार हे बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार आहे। यामध्ये जर बघितलं गेलं तर बच्चू कडू सातत्याने जर महायुतीमध्ये जर बघितलं तर नाराज असल्याची या ठिकाणी अनेक ठिकाणी या ठिकाणी चर्चा रंगलेल्या होता आणि महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू सहभागी होणार का या चर्चेला आता उधाण आलेलं आहे। कारण का जर पाहिलं तर काल शरद पवारांना ज्यावेळी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद शरद पवारांनी घेतली त्यावेळी बच्चू कडूंच्या आणि शरद पवारांच्या भेटीवर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की ही चाय पे चर्चा आहे। मात्र चाय पे चर्चा जरी असली तरी एक राजकीय चर्चा मात्र होणार, हे मात्र नक्कीच होणार आहे नक्कीच। कारण का जर पाहिलं तर बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला होता। रवींद्र वैद्य आहे बच्चू कडू यांचे निकटवर्ती आणि जे अनुसूचित जातीचे जे उमेदवार आहे, प्रबळ उमेदवार आहे, त्यांना उमेदवारी द्यावी अशी जी मागणी आहे बच्चू कडू हे शरद पवार यांच्याकडे करू शकता। आणि त्याच मागणीला धरून जर पाहिलं तर बच्चू कडू कदाचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी जर झाले तर राज्याचं राजकारण आणि अमरावती जिल्ह्याचं राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे। मात्र जर पाहिलं तर या संबंधात चर्चा आहे। मात्र 10 वाजताच्या भेटीनंतर नेमकं काय घडतंय, नेमकं दोघांमध्ये काय राजकीय चर्चा घडतात, खरंच मोठी राजकीय घडामोड आज होणार का, याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर बच्चू कडू नाराज आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेला जोरदार असा बच्चू कडू आज दणका देणार का, फटका बसणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। सूरज, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।